हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बागते एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर. लास्टच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे सेंटेन्सेस कसे होतात आणि त्याचे वेगवेगळे कोणते एक्झाम्पल्स आहेत ते बघितलं, स्ट्रक्चर बघितलं. आज आपण तेच प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पंचवाइज सेंटेन्सेस म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, त्याचा जर क्वेश्चन केला आणि जर निगेटिव्ह क्वेश्चन केलं एस नो टाईप तर ते कसे होतात ते बघणार आहे. ॲज वी ऑलरेडी लर्न प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला हॅव आणि हॅज हे हेल्पिंग वर्ब घ्यायचे आहे आणि परफेक्ट टेन्स असल्यामुळे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. आय आणि जेवढे काही प्लुरल सब्जेक्ट्स असणार आहेत, नाउन्स असतील किंवा प्रोनाउन्स, त्याच्यासमोर आपण हॅव हे हेल्पिंग वर्ब घेतो आणि एक व्यक्ती सिंग्युलर जे काही वर्ब्स नाउन्स किंवा प्रोनाउन्स असणार त्याच्यासमोर आपण घेणार आहे हॅज. फॉर एक्झाम्पल, जीवन हॅज अप्लाइड फॉर द जॉब. जीवन एकटा असल्यामुळे हॅज यूज केलेला आहे आणि अप्लाय फॉर हे क्रियापद आहे त्याला अप्लाइड झालेलं आहे. अप्लाय फर्स्ट फॉर्म आहे, अप्लाइड झाला थर्ड फॉर्म. जीवनने नोकरीसाठी अप्लाय केलं आहे. निगेटिव्ह बरोबर हेल्पिंग वर्बच्या नंतर आपण नॉट यूज करतो. सो जीवन हॅज नॉट अप्लाइड फॉर द जॉब. जीवनने जॉबसाठी अप्लाय केलं नाही. प्रश्न करत असताना अगेन हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा आलेला आहे. हॅज जीवन अप्लाइड फॉर द जॉब. जीवनने जॉबसाठी अप्लाय केलं आहे का? आणि निगेटिव्ह करत असताना हॅज जीवन नॉट अप्लाइड फॉर द जॉब. जीवनने जॉबसाठी अप्लाय केलं नाही का? एक वचनमुळे हॅज आलेला आहे, V3 आहे म्हणून अप्लाइड आलेला आहे. क्रिया नुकतीच भूतकाळामध्ये पूर्ण झाली आहे. भूतकाळ तसेच रिसेंट प्रेझेंट आहे, नुकतंच वर्तमान काळामध्ये झाली म्हणजे ते थोड्याशा वेळापूर्वी म्हणजे भूतकाळामध्ये कंप्लीट झालेली आहे. हे सणासुदीचा वापर होतो. आता इथे आपण हॅजच्या नंतर नॉट काय घेतलेलं आहे, पूर्ण घेतलं. जर आपल्याला शॉर्ट फॉर्म घ्यायचं असेल तर आपण काय करू शकतो, हॅज नॉटचं हॅजंट घेऊ शकतो. जसं पॉटर हॅज मेड डिझायनर पॉट्स फॉर एक्झिबिशन. कुंभाराने एक्झिबिशनसाठी डिझायनर्स भांडी किंवा पॉट्स तयार केले आहेत. मेड क्रियापद आहे त्याचं मेड झालेलं आहे. पॉटर एकटा आहे त्यामुळे हॅज घेतलेला आहे. इथं आपण हॅज नॉट घेतलेला आहे. इन्स्टेड ऑफ दॅट आपण हॅजंट पण घेऊ शकतो. पॉटर हॅजंट मेड डिझायनर पॉट्स फॉर एक्झिबिशन. एक्झिबिशनसाठी कुंभाराने डिझायनर पॉट्स बनवले नाही. हॅज पॉटर मेड डिझायनर पॉट्स फॉर एक्झिबिशन. एक्झिबिशनसाठी कुंभाराने डिझायनर पॉट्स बनवले आहेत का? अँड अगेन हॅजंट पॉटर मेड डिझायनर पॉट्स फॉर एक्झिबिशन. एक्झिबिशनसाठी कुंभाराने डिझायनर पॉट्स बनवले नाहीत का? इथे आपण काय घेतलेला आहे, शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे त्यामुळे तो स्टार्टिंगला आलेला आहे. जर नॉट हा शब्द तुम्हाला पाहिजे असेल तर तो सब्जेक्टच्या अगोदर येणार नाही, तो सब्जेक्टच्या नंतर येणार आहे जसे इथे घेतलेला आहे. जर स्टार्टिंगला तुम्हाला पाहिजेच असेल तर तो शॉर्ट मध्ये येणार आहे. हॅज नॉट पॉटर कधीही येणार नाही तर हॅजंट असं येईल किंवा हॅज पॉटर नॉट असं येईल. आता याच्यामध्ये जीवन आणि पॉटर एक वचन होते म्हणून आपण इथं हॅज हे हेल्पिंग वर्ब घेतले. आता तेच हॅवचं एक्झाम्पल बघूया. पीपल हॅव स्टार्टेड फॉलोइंग इंडियन कल्चर अगेन. पीपल अनेक वचन आहे त्यामुळे हॅव यूज केलेला आहे. स्टार्ट क्रियापद त्याचं स्टार्टेड झालेलं आहे. लोक परत भारतीय संस्कृतीला फॉलो केले आहेत. पीपल हॅव नॉट स्टार्टेड फॉलोइंग इंडियन कल्चर. लोकांनी भारतीय संस्कृतीला पुन्हा फॉलो केले नाही. हॅव पीपल स्टार्टेड फॉलोइंग इंडियन कल्चर अगेन. लोक भारतीय संस्कृतीला पुन्हा फॉलो करायला सुरुवात केले आहेत का? आणि हॅव पीपल नॉट स्टार्टेड फॉलोइंग इंडियन कल्चर अगेन. लोक परत किंवा पुन्हा भारतीय संस्कृतीला फॉलो करायला सुरुवात केले नाहीत का? अनेक वचन असल्यामुळे आपण हॅव यूज केलेला आहे. निगेटिव्ह आहे म्हणून नॉट आहे. क्वेश्चन्स असल्यामुळे स्टार्टिंगला हेल्पिंग वर्ब आलेले आहे. आता ह्याचं जर आपल्याला शॉर्ट फॉर्म करायचं असेल तर असं होईल, आय हॅव लिस्टेड द थिंग्स. आयच्या समोर आपण हॅव यूज करतो. लिस्ट म्हणजे यादी करणे, लिस्टेड यादी केली आहे. मी वस्तूंची किंवा सामानाची यादी केली आहे. आय हॅवंट लिस्टेड द थिंग्स. मी सामानाची यादी केली नाही. हॅवचं झालं हॅव नॉट, हॅव नॉटचं झालं हॅवंट. शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे. प्रश्न करताना म्हणून हॅव पहिल्यांदा आहे. हॅव आय लिस्टेड द थिंग्स. मी वस्तूंची यादी केली आहे का? आणि हॅवंट आय लिस्टेड द थिंग्स. मी वस्तूंची यादी केली नाही का? हेही वाक्य बरोबर आहे, हेही वाक्य बरोबर आहे. शॉर्ट फॉर्म पाहिजे असेल तर आपण हॅजंट आणि हॅवंट यूज करतो. नसेल तर हॅज नॉट आणि हॅव नॉट पण यूज करू शकतो. ऑलरेडी 2 व्हिडिओजमध्ये आपण भरपूर सारे एक्झाम्पल्स बघितले आहेत. तुम्ही तेच व्हिडिओमध्ये एक्झाम्पल्स घेऊ शकता किंवा तुमचे स्वतःचे एक्झाम्पल्स घ्या आणि त्याचे 4 प्रकारे सेंटेन्सेस करा. लक्षात काय ठेवायचं आहे, हॅव किंवा हॅज हे आपल्याला काय करायचे आहे, हेल्पिंग
कंपल्सरी। वर्ब पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं धातुसाधित रूप यूज करायचं आहे कुणासोबत, तर हॅव किंवा हॅज या हेल्पिंग वर्ब सोबत। ह्याच्यामध्ये तुम्ही टाइम घातला तरी चालतं, नाही घातला तरी चालतं, ऑलमोस्ट घालत नाही तरी सुद्धा आपण काही बघितले होते जसे की यट, जस्ट, नाव, रिसेंटली अशा प्रकारचे तुम्ही त्याच्यामध्ये टाइम यूज करू शकता। सो दिस इज फॉर टुडे। तुम्ही अशा प्रकारच्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा आणि बोलत असताना ह्यांचा वापर करा। थँक्यू।